नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आणि नामांकित श्री क्षेत्र जागृत कपिलेश्वर मंदिर केळवद या ठिकाणी श्री रामस्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 25 जुलैपासून 3 दिवसीय भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। श्रीराम भक्त मंडळाच्या वतीने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। या 3 दिवसीय सोहळ्याची सुरुवात पहिल्या दिवशी सकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान सामूहिक प्रभात भक्तीने झाली। त्यानंतर सकाळी 7 ते 9 या वेळेत हवन आणि गायत्री यज्ञ पार पडला। दुपारी 3 ते 6 या वेळेत भजन प्रवचन लीला चर्चा आणि संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान सामूहिक प्रार्थना झाली। सकाळी 7 ते 9 या वेळेत संकीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडला। शनिवारी दैनंदिन कार्यक्रमानंतर सकाळी 8 ते 11 या वेळेत पालखी मिरवणूक काढण्यात आली। जागृत कपिलेश्वर मंदिरापासून बाजार चौक ते बस स्टँड पर्यंतच्या परिसरातून ही रथयात्रा काढण्यात आली, ज्यात गावागावांहून आलेल्या भजन मंडळांमधील महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। शनिवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार प्रमाकर महाराज भुसारी यांचे भावस्पर्शी कीर्तन आयोजित करण्यात आले आहे। समारोपाच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी 11 ते 2 लक्ष्मणराव कोल्हे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, अनुभव चर्चा, संत चरित्र, संत विचार, भक्तिगीते, धार्मिक प्रसंगांवरील प्रवचन, भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचा कार्यक्रम होईल। त्यानंतर लगेचच महाप्रसाद भंडारा सुरू होईल। हा 3 दिवसीय धार्मिक महोत्सव कपिलेश्वर मंदिर समिती, ग्रामस्थ, संयुक्त मंडळ आणि सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने पार पडत आहे। प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम मोठ्या संख्येने आणि आनंदात साजरा केला जातो। या वर्षी देखील आनंदाने 10,000 महिला पुरुष भाविक या प्रसंगी सहभागी झाले होते। हा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला। सांगाल आजच्या विशेष कार्यक्रमाबाबत, आजच्या कपिलेश्वरच्या मंदिराबाबत। आज आमच्या केळवद परिसरामध्ये आनंदाचा पहाड कोसळलेला आहे। रामस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चारही दिशेने आनंदकडे असं वाटत आहे। माझं नाव प्रशांत गंगाधरराव पाटील, केळवदला राहतो मी। आणि आजचा जो कार्यक्रम आहे, परमपूज्य श्री रामस्वामी महाराज हे तुकोजींचे अनुयायी या ठिकाणी 25 वर्षापूर्वी आले आणि याच ठिकाणी त्यांचं देहावसान झालं आणि त्यांचा हा सोहळा, समाधी सोहळा म्हणून त्यांचा हा 21वावं वर्ष आहे। आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी जवळजवळ 200च्या जवळपास दिंड्या येतात, भजन मंडळी येतात आणि अनेक लोक आपल्या उत्साहाने हा सोहळा अतिशय जीवाभावाने साजरा करतात। तुमचं नाव वगैरे सांगा। कुठून आले? कसा कार्यक्रम कसा आहे? लोकसंख्या आजची किती आहे असे अंदाज? प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।